अशी थंडी पडली ना, काहीतरी गरमागरम खावं वाटतं. चला तर आज आपण गरमागरम व्हेज पुलाव बनवूया. त्यासाठी घेतलेले आहेत खडे मसाले, 1 वाटी तांदूळ धुवून स्वच्छ ठेवलेला आहे, 10 मिनटं तसाच ठेवायचा आहे. इकडं सोया चंक्स शिजवून घेतलेले आहेत, टोमॅटो आहे, कांदा आहे, लसूण वाटून घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. कुकरमध्ये करायचा आहे एकदम मोकळा सुटसुटीत दाणेदार पुलाव. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं ना, जिरे घातलेले आहेत. जिरे घातल्याच्या नंतर खडे मसाले, तेजपत्ता, वेलची, लवंग, मिरी, जिरू असे सगळे खडे मसाले घालायचे आहेत. त्यानंतर 2 कांदे उभे चिरून घातलेले आहेत. त्यासोबत हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, लसण घातलेला आहे खूप सारा वाटून. त्यानंतर घातलेलं आहे सोया चंक्स. जे काही साहित्य घेतलेलं आहे सगळे यामध्ये घातलेले आहेत. बटाटा, सोया चंक्स, टोमॅटो घातलेले आहेत आणि सुक्या मसाल्यामध्ये घातलेला आहे थोडासा पावभाजी मसाला, बिर्याणी मसाला आणि सोया चंक्स मसाला. हे 3 मसाले घालून छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर भिजून घेतलेले तांदूळ टाकलेले आहेत आणि पाहिजे तितकं पाणी घातलेलं आहे. 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी घातलेलं आहे. एकदम मोकळा सुटसुटीत पुलाव तयार झालेला आहे. आता यामध्ये हिरवे वाटाणे सुद्धा टाकू शकतो. याचा डिटेल्स रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ज्यांना असा मोकळा सुटसुटीत पंक्तीतला व्हेज पुलाव करायचा आहे त्यांनी नक्की व्हिडिओ पहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मोठा व्हिडिओ सोडलेला आहे. चला तर मग भेटूया पुन्हा. गरमागरम भात तयार झालेला आहे.